रामकृष्ण हरी मंडळी, मी दीपाली मार्गभक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करते। आजचा अभंग क्रमांक 11। अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव। या अभंगाचा अर्थ असा आहे की अवगुण अंगी असेल तर सगळीच फजिती होते। चांगल्या वाईट धातूचे भांडे पाहण्याची जरुरी नाही, त्यातील रस महत्वाचा। चांगला रस घ्यावा आणि वाईट रस टाकावा। तांबे पवित्र असते, पण तांब्याची वाटी विषाने भरली असेल तर तांबे पवित्र म्हणून विष पिऊन चालेल का? तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध भावच चांगला, अहो बाहेरचे सोंग काय कामाचे। सुंदर असा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे। अभंगानंतर महाराजांचा थोडासा परिचय देते। महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी काठी बसलेल्या देहू या सुंदर अशा गावी इसवी सन 1608 मध्ये झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले व आईचे नाव कनकाई होते व पत्नी आवली आंबिले। ते वारकरी संप्रदायातील एक थोर मराठी संत होते। त्यांना तुकोबाराया आणि तुकोबा या नावाने ओळखले जाते। मंडळी, त्यांनी सांगितलेले अभंग म्हणजे विठ्ठलमुखी बोलच हे संत तुकाराम महाराजांच्या तोंडून निघालेले आहेत। तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते आणि त्यांनी विठ्ठलावरतील आपल्या भक्तीतून अनेक अभंग लिहिले, जे आजही लोकप्रिय आहेत। तुकाराम महाराजांनी गाथा नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्यात त्यांचे सर्व अभंग आहेत। त्यांनी समाजाला समानता, प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला। त्यांनी समाजातील रूढीवादी विचार आणि दांभिकपणावर कठोर टीका केली। संत तुकाराम महाराजांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देते आणि त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। असेच नवनवीन अभंग पाहण्यासाठी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या चॅनेलला। रामकृष्ण हरी।